अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात सगळंच सुख प्रत्येकाला मिळतं का हो? तर नाही. प्रत्येकाला सगळं सुख मिळतं असं होत नाही. कारण सुखामागे दुःख प्रत्येकाला सहन करावंच लागतं. देवाने प्रत्येकाला सुखी ठेवलं असतं तर मग त्या सुखाची किंमतच राहिली नसते. त्यामुळं काहींच्या नशिबी सुख, काहींच्या नशिबी दुःख हे भोगावंच लागतं. पण सुख आणि दुःख हे ऊन सावल्यांचा खेळ असतो. सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुख हे येणारच. कारण माणसांच्या आयुष्यात सुख असेल त्याचा गाजावाजा होत नाही किंवा त्याचं टेन्शन त्या माणसांना येत नाही, कारण ते सुखी असतात. त्यांना सगळं जे हवं ते मिळालेलं असतं. पण माणसाच्या आयुष्यात जर दुःख असेल ना, तो नाद प्रयत्न करतो, या दुःखातून मी कसं बाहेर पडणार, या दुःखाला मी कसं सामोरं जाणार, कोणत्या प्रकारे मी सामोरं जाणार, ह्याचा प्रयत्न ते करत असतं. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते करतच असतं. कोणी दुःख पैशासाठी असतं, संपत्ती नाही घरात, आर्थिक चणचण भासते. काहींना शारीरिक त्रास असतो, त्याचं दुःख असतं. काहींना प्रापंचिक दुःख असतं. काहीही असू दे दुःख, पण त्या दुःखाला इतके कंटाळलेले असतात की काय करावं, कोणता मार्ग मला मिळेल की त्या मार्गाने मी गेलो तर मला ह्या दुःखातनं बाहेर पडता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला मी सांगणार आहे. खूप छोटा मार्ग आहे. स्वामी माऊली जास्त नाही त्रास देणार तुम्हाला, पण छोटंसं तुम्ही जे प्रामाणिक भक्ती करता ना, त्यातून तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन नक्कीच करणार. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी स्वतः सेवा करते ती सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नक्की करून बघा. थोडासा का होईना तुम्हाला 100पैकी 50% का होईना तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. पण सेवा प्रामाणिक असेल तर 100% रिझल्ट हा येणारच. विश्वास पाहिजे स्वामी माऊलींवर. विश्वासाने करा ती सेवा, बघा तुम्हाला याचं फळ नक्की मिळेल. कोणीही लहान मुलं, म्हणजे ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अशी मुलं पण ही सेवा करू शकतात. वयस्कर लोक करू शकतात. ज्यांना अडाणी आहेत, ज्यांना काय लिहिता वाचता येत नाही, बोलता तर येतच ना, त्यामुळे अशी लोक ही सेवा करू शकतात. चला तर मग कोणती सेवा आहे ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, स्वामी माऊलींचा फोटो, मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आणि नसेल तर घेऊन या. कारण या कलियुगातले तारणारे स्वामी माऊलीच आहेत. स्वामी समर्थांची सेवा व्यर्थ जाणार नाही हे मी तुम्हाला नक्कीच सांगते. कोणत्या ना कोणत्या रूपात ते तो समोर उभेच राहणार. कोणत्याही रूपात, कोणत्याही माणसांच्या रूपात येऊन ते तुम्हाला मदत करून नक्कीच जाणार. त्यामुळे मित्रांनो, स्वामी माऊलींची सेवा सोडू नका. आणि फळ मिळत नाही किंवा मला ह्याचा काहीतरी रिझल्ट येत नाही त्यामुळं त्या सेवेतनं बाहेर पडायचं असं करू नका. परीक्षा घेतात, खूप परीक्षा घेतात, त्यातनं कुठं तुम्हाला ते रिझल्ट देतात. स्वामींची परीक्षा खूप कठीण असते. स्वामी खूप परीक्षा घेतात, पण त्यातनं बाहेर पडायचं असतं. कंटाळायचं नसतं, रडायचं नसतं, त्यातनं बाहेर पडायचं. मित्रांनो, काय करायचं आहे, ही सेवा तुम्ही कधी पण करू शकता. जॉब करणाऱ्यांना जर सकाळचा वेळ मिळत नसेल किंवा संध्याकाळचा वेळ मिळत नसेल, काहींचा बिझनेस असतो, काहींना काही कामं असतात, तर तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता. कधीही तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं. फक्त 12 आणि 12:30 हा वेळ चुकवायची. तर मित्रांनो, ह्या सेवेमध्ये असं काय करायचं आहे, तर ह्या सेवेमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं देव्हारा असेल, जिथं मंदिर असेल तुमच्या घरातलं, तिथं स्वामी माऊलींची मूर्ती, फोटो काहीही असेल, नसेल तर घेऊन या. तर त्याच्या समोर बसायचे. तुमची पूजा झाल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. तर तुम्ही काय करायचे, एक ग्लास पाणी घ्यायचं. एक ग्लास भरून पाणी आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचे. स्वामी माऊलींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर ते ग्लास पाण्याचा ठेवायचा. तर त्याच्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात जर नाहीच ठेवता आला तर नका ठेवू. तुम्ही नजरेने फक्त त्या पाण्याकडं निरीक्षण करा. पाण्याकडे एकसारखं पहा. पाण्यामध्ये एक मोठी पॉझिटिव्ह एनर्जी असते, हे समुद्रशास्त्रात सांगितलेलं आहे. पाण्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी खेचण्याची आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला देण्याची ताकद पाण्यामध्ये असते. त्यामुळे त्या पाण्याकडे एकटक बघा आणि तुम्हाला जितका वेळ म्हणता येईल तितका वेळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा स्पष्ट उच्चार करायचा. आणि जेवढा होता होईल तेवढा, जो तुमच्या कानाला श्रवण झाला पाहिजे, तुम्हाला कानाला ऐकू आलं पाहिजे, एवढ्या आवाजात तो बोलायचा. तुमच्या वास्तूमध्ये तो आवाज घुमला पाहिजे. मंत्राचे उच्चार तुमच्या वास्तूमध्ये घुमले पाहिजेत. पॉझिटिव्ह एनर्जी वास्तूमध्ये तयार झाली पाहिजेत. अगदी एकरूप व्हायचं.
मनात काहीतरी दुसरा विचार, कोण काय करतंय, ह्याने हे घेतलं, त्याने हे केलं, हाला काय झालं, हे विचार मनात घ्यायचे नाहीत. हे विचार मनात घेऊन तुम्ही मंत्र म्हणूच नका, कारण त्याचा उपयोग होणार नाही. स्वामींकडे एकटक बघा, स्वामींच्या मूर्तीकडे एकटक बघा, स्वामींच्या फोटोकडे एकटक बघा. मग डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला समोर काय दिसतं बघा. कोणती सावली तुम्हाला समोर दिसते. तुम्हाला जर स्वामी माऊलींची मूर्ती समोर दिसत असेल ना, तर तुमचे हे मंत्रोच्चार स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचले. त्यामुळे तुम्ही जी पण सेवा करता चांगली विश्वासाने करायची आणि मन स्थिर ठेवूनच करायची. कारण कोणत्याही देवांची सेवा स्थिर मन असल्यावरच करायची. अस्थिर मन तुमची सेवा देवांपर्यंत पोहोचवणार नाही. या कलियुगातले जागृत देव आपले स्वामी माऊली आहेत. त्यामुळे स्वामींची सेवा तुम्ही विश्वासानं, श्रद्धेनं आणि मनापासून करा. तर ही सेवा तुम्ही करत असताना तो श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला किती वेळा बोलायचा, तुम्हाला किती वेळा जमेल तसा, 21 वेळा बोला, 51 वेळा बोला, 108 वेळा बोला. तुम्हाला जेवढा मनातनं तुमच्या जो आकडा सांगितला त्या आकडा तुम्ही चॉईस करा तुमच्या पद्धतीने आणि तो आकडा तुम्ही बोला. फक्त जे बोलताल ते विश्वासाने, मनापासून, श्रद्धेने, आतुरतेने स्वामींच्या चरणी लीन होऊन बोला. आणि हे बोला आणि तुम्ही मंत्र बोलून झाल्यावर ते एकटक त्या पाण्याकडे बघायचं. पाण्याकडे पाहिल्यानंतर तो मंत्र चालू असतानाच तुमचा मंत्र जेव्हा जपमाळ वगैरे घ्यायची नाही, जपमाळ घेण्याची गरज नाही. तुम्ही हात जोडायचं, स्वामींसमोर बसायचं, त्या पाण्याकडे एकटक पाहायचं. किंवा तुम्हाला जर उजवा हात ठेवून मंत्रोच्चार करायचा असेल तरी तुम्ही ठेवू शकता, किंवा एकटक एका नजरेने त्या पाण्याकडे पाहून तुम्ही हा मंत्रोच्चार करू शकता. नंतर काय करायचं आहे, तुमचा मंत्रोच्चार पूर्ण झाल्यानंतर हेच पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करायचं. तुमच्या घरातल्या सर्वांना द्यायचं, तुमच्या दारात शिंपडायचं, तुमच्या पूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं, सर्वांच्या पिण्याच्या पाण्यात थोडं टाकायचं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी खेचलेली असते. तुमच्या जे श्री स्वामी समर्थ मंत्राची जी एनर्जी आहे ना, माऊलींची जी एनर्जी आहे ना, ती त्या पाण्यामध्ये ॲट्रॅक्ट झालेली असते. त्यामुळे ते पाणी अमृतापेक्षाही पवित्र झालेलं असतं. त्यामुळे त्या पाण्याची एनर्जी शब्दात सांगता येणार नाही. फक्त ही सेवा मनापासून करायची आहे, पाण्याकडे पाहून. बघा, ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि कोणीही ही सेवा करू शकतं. लहान, वयस्कर, तरुण, म्हातारे सगळे करू शकतात. याच्यासाठी काही असं बंधन नाही. स्वामी माऊलींचं नाव घ्यायचं आहे हो, यासाठी बंधन कशाचं. ते तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. आणि या सेवेतनं खूप जणांचे रिझल्ट इतके छान आलेत ना, म्हणजे आजारपणाचे, कुठल्याही म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, एखादी कामं अडलेली असतील, त्या कामातनं त्यांना मार्ग मिळाला आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने. स्वामी माऊलींनी फक्त श्रद्धेने करायचं, रिझल्ट माऊली नक्की देणार. आणि स्वामींच्या सेवेमध्ये मागे हटू नका. जेवढी सेवा वाढवता येईल तेवढी सेवा वाढवा. कामातून वेळ काढून वाढवा. असं नाही की तुमचं काम सोडून नुसते स्वामी सेवा करा. स्वामी माऊलींना हे नको आहे. तुमचं कर्म करा आणि मग माझे नाम घ्या, असं स्वामी माऊली सतत म्हणत असतात. त्यामुळं स्वामींची सेवा अशा पद्धतीने करून पहा. बघा, तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे श्री स्वामी समर्थ. जय शंकर.